सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आहे सध्या आपल्या खेडमधल्या मुरडे या गावात आणि मस्त आनंद करतो आहे, एन्जॉय करतो आहे. आणि काल मस्तपैकी सुकट आणि बटाट्याची रेसिपी खाल्ली, आपण त्यात काजू टाकले होते समीक्षाने आणि मस्त एक वेगळाच पदार्थ आणि चव मात्र खूप छान, गावाकडची चव. हे समीक्षाचं बघा काय चाललंय सकाळी सकाळी. मंडळी, हा टेबल कुणाला आठवत असेल तर बघा आपला एखादा जुना व्हिडिओ लावून बघा. जेव्हा आपण खेडमध्येच एक छोटंसं हॉटेल एक टपरी टाईप चालू केलं होतं, त्यावेळेला ही सगळी खरेदी केली होती. अजून एक ह्यातलाच टेबल आहे वरती आणि आपण त्यावेळेला हे सगळं ह्याच्यामध्ये गुंतवणूक केली होती ह्या अशा गोष्टीमध्ये. अर्थात तो व्यवसाय काही जास्त चालला नाही आपला, पण तोही अनुभव आपल्या गाठीशी आहे. सगळेच अनुभव आहेत. तो चालला नाही, पण आपण नंतर मग फिरून इडली विकायला चालू केला व्यवसाय खेडमध्येच, जो आपला आधी मुंबईला होता. आणि लॉकडाऊनमध्ये आपण इकडे सुद्धा हा व्यवसाय चालू केला. फिरतीचा व्यवसाय जबरदस्त चालला. आणि मात्र आपला हा व्यवसाय जो होता समीक्षा नाही चालला ना, हा व्यवसाय नाही चालला. हां, आपलं रॉंग प्लेस सिलेक्शन झाला. त्यानंतर आपल्याला अनुभव कळला की बाबा चुकीच्या ठिकाणी हॉटेल हा व्यवसाय चालत नाही, वर्दळीच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणीच हा व्यवसाय चालतो. हा अनुभव पदराशी आला आणि छान. चला, पण काही हरकत नाही, अनुभव माणसाच्या असावेच. माणसाने बघा, यशस्वी होणं किंवा अपयशी होणं हे नाही महत्त्वाचं नाही, त्याला किती अनुभव त्यातनं मिळतो आहे, तो काय कितपत त्या गोष्टी जगतो आहे, हे महत्त्वाचं आहे माझ्या मते तरी. आणि आपल्याला बराचसा अनुभव आला, बऱ्याचशा गोष्टींमधून अनुभव आला आणि बऱ्याचशा आठवणी जमा केल्या. ह्या गोष्टी म्हातारपणी जर नातवंडांना सांगता आल्या तर खूप चांगलं आहे ना समीक्षा? कसं आहे, नुसत्या म्हणजे सक्सेस स्टोरी नाही सांगितल्या पाहिजेत. ज्या आपण असतो ना, आपल्या आयुष्यात जे निगेटिव्ह घडलं, पण निगेटिव्हमधनं पुढे पॉझिटिव्ह काय घडतं हे सांगणं महत्त्वाचं आहे. नेहमी विनिंग सांगत गेलं तर अर्थ काय राहणार? मग ते मजा नाही राहणार सक्सेसची. जर आपण त्याला अपयशाची बाजू देखील जोडली तर त्यातलं जी म्हणतात ना, एक प्रेरणादायी ती स्टोरी ठरते. आणि अर्थातच आपल्या बऱ्याचशा आपल्या जीवनात अशा स्टोऱ्या आहेत ज्या आपण सुरुवातीला एक आव्हान म्हणून स्वीकारल्या आणि नंतर त्यातनं यशस्वी झालो. फायनली आपण बहुतेक ठिकाणी यशस्वीच झालो. हा व्यवसायातनं दुसरा व्यवसाय आपण चालू केला. असो, बघा, नाही चाललं तरी तो अनुभव मात्र महत्त्वाचा ठरला. आता बघा, या टेबलवर मग आमच्याकडे एक होते. त्यानंतर आम्ही चालू केल्यानंतर इथे पण काय लोक यायची नाश्ता करायला. त्यातल्या अतुल म्हणून एक आहेत खेडमधलेच, त्यांनी इथे जागा घेतली होती आणि ते त्यावेळेला दररोज यायचे सकाळी. टेबलचा उपयोग झाला इथं आपण असताना नाश्ता करायला यायची लोक. आता इथं मस्त 2 खुर्च्या टाकायच्या, मस्त वेगळी गप्पा मारत वापरल्या असतील, तोडल्या असतील. सगळं तुम्हीच तोडल्या सगळ्या. हा, खुर्च्या पण तुटल्या, ते हे होतात ना, स्प्लिट होतात खालतून. ते तुम्हीच तोडलेले. आता एक खुरपं घेऊन काय कुठं चालली? जराशी लाल माठ लावते. म्हणजे हे बघा, हे बी जे दिसतंय ना, ते लाल माठाचं बी आहे. आता आपण लाल माठ लवकर उगवणारी भाजी आहे, तर बोललो आपण आहे तोवर पेरूया, थोडीशी भाजी खायला भेटेल ना. इथंच पेरते काय, जर लांब असे काय मोठ्या प्रमाणात नाही होतं. तिथे जर जाळलं होतं ना, तिथेच मस्त की झाली होती राखाडी वगैरे तयार, तर तिथेच आता पेरतोय म्हणजे थोडंसं गोल ह्याच्यात वर्तुळात सर्कलमध्ये आपल्या खायपुरती भाजी. आणि भाजी खूप छान लागते. आम्ही जेव्हा इथे असायचो ना समीक्षा, तेव्हा भरपूर खायचं ना ती भाजी. किती लावलेली भाजी, मस्त. आणि ती भाजी आम्हाला ही भाजी खूप आवडते, छान चव आहे. चला या, थोडं काय इथं भाजी लावते जवळ. समीक्षाला इकडे आल्यावर काय झोप काही येत नाही बाबा. सकाळी 6 वाजल्यापासून जागी येते. पाणी भरलं, झाडांना पाणी मारलं, अंगणात पाणी मारलं, मस्त. ह्याला जीवन आहे नाव. मुंबईला असते ना तर आळस नाही, माझी झोपच पूर्ण होत नाही. प्रत्येकाचं आहे ते आपल्या. असो, हे फ्रेश वातावरण आहे, मस्त वाटतं. आता हे बी दाखव का समीक्षा आधी? हाय पडले खाली ते पाठी. हे बघा,
हे बघा असं बारीक राईसारखं असतं एकदम. एवढं बी पुरेसं आहे ना. टाक. ते काय एवढं जेवढं जगते तेवढं जगते. हे आता आपण असं इथेच जागा तयार केली आपण. इथे आपण जाळतो ना काय काय, मग ते इथे तयार. आपण म्हणजे इथे असताना कोथिंबीरसुद्धा लावली होती बरं ना समीक्षा. आणि कोथिंबीर वापरलीसुद्धा होती. भुईमूग. फक्त आपल्या इथे जागेत ना अजूनपर्यंत पपई आणि लिंबू काय झालेलं नाही. आता आपण बाकी सगळं करण्याचा प्रयत्न केला. नारळ आता लागतील तेव्हा लागतील, नाही तर सगळी फळं येऊन गेलेली आहेत. भाजी पण बरीच लावली होती, बरीच म्हणजे भरपूर लावली होती भाजी. भेंडी लावलेली आहे, वांगी लावलेली आहे. वांगीसुद्धा खाल्लेली आहेत आम्ही. भेंडी थोडीशीच खाल्ली ना का समीक्षा. मिरची लावली होती, मिरची पण नाही काय झाली. आता एक पपई नक्की बघायचं. बघा कोण आहे का असे शेतकरी सांगा. आम्ही नांगरणी पण करून झालो. समीक्षा वाशी मार्केटवाल्यांशी कॉन्टॅक्ट करूया आपण. तर भाजी आली की अरे ट्रक येतील ना इथे, भाजीचे ट्रक लावायला जागा पाहिजे होती. ही तूर काल काढून टाकली. त्यांना आता झालं तिचं संपलं आता. तर हळदीला पुढे पाऊस, हळदीला माती चढवायची पण ती पाऊस चालू झाल्यावरच. कारण आता माती काय चढवता येणार नाही, कारण आपल्याकडे काय कोळपणी यंत्रण आहे ती माती चढवण्याचं. पाऊस पडला, 1-2 पाऊस पडले ना की मग माती चढवता येईल, व्यवस्थित वरंबे करता येतील. आंबा बघा झाला का तयार. पण मला वाटतं काय काय कलमी आंबे ना समीक्षा आडीशिवाय तयार होत नाहीत, असं पण आहे. आता पण आम्ही आलो बागेत, तर आम्हाला काजू भेटले परत. आता उद्यापासून नाही भेटणार कदाचित, संपत आले. एवढेच काजू आले होते यावर्षी याला. रायवळी आंबे अजून फळं नाही दिलीत, पण हा सावली देतात भरपूर. इथं ऊन नाही लागत मंडळी ना, भर दिवस आलं तरी ऊन नाही लागत. मस्त इथं तर एखाद्याने खुर्ची टाकली ना मस्त बसायला. बाग झाडायची आता. हे आपला फेवरेट नाश्ता आलेला इथे काजू. आता काजू काढून आणलेला, काजू खाते. जोवर आहे तोवर खायचं मनसोक्त, संपले की संपले. आपल्या बागेतले आहेत ना, बिंदास्त या काजू खायला. छान लागतात ना काजू. समीक्षाने पहिल्यांदा खाल्लं, कसं वाटलं तुला. मागे आता इकडे आल्यावर पहिल्यांदा खातेच यावर्षी. चांगले आहे ना. ह्याच्यामध्ये रस भरपूर आहे, पाणी भरपूर आहे. शरीरातले पाण्याची लेवल पण चांगली ठेवते. ज्युसी फळ आहे, उन्हातनं भेटलं की एकदम मस्त ज्यूस. या काजू खायला. बसलो होतो इथे, बसून चहा पित होतो. तर इथे बघा ह्या मुंग्यांचं काय चाललंय बघा, बघितलं का काय हे करतात ट्रान्सपोर्ट. मला वाटतं त्यांचं इथे आतमध्ये घर होतं आणि काहीतरी आतमध्ये कलह झाला आहे, काहीतरी मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्यामुळे ते लोक आता हे अंडी ट्रान्सफर करतात. दाखवतो तुम्हाला मी. त्यांचं धान्य काहीतरी ते इकडे ट्रान्सफर करतात. हे बघा आता ते दुसऱ्या त्यांच्या घरात जात आहेत. हे बघा इथे त्यांनी, ए समीक्षा इथं घर गेलंय. हां इकडे नेऊन ठेवतात त्या घरात ना. बघा इकडे कसं आहे ना मुंग्यांचं, त्यांना धोक्याची लगेच चावल लागली की ते एकत्रपणे मिळून काम करतात. बघा त्यांच्यात डायरेक्शन ऑफ कमांड एक असतो, काम करणारे सगळेजण असतात. पण आपल्या माणसांमध्ये डायरेक्शन ऑफ कमांड भरपूर असतात आणि काम करणारा एकच असतो.
झालं त्यांनी झालं त्यांचं काम वाटतं पटापट झालं. फटाफट त्यांनी तिकडचं सामान इकडे शिफ्ट केलं. कसले 5 मध्ये घेऊन गेले? झालं आता पसार झाले ते. एवढे बरोबर निघाला ना ती एक दिवसात नाही गायब सगळे. चे मंडळी आता 11:15 झालेत आणि आता आम्ही निघालोय जरा खेडला. आज रविवार आहे. जरा म्हणलं काय भाजीपाला वगैरे आणूया आणि जाऊया. मुलांना म्हणलं तर मुलं नाही बोलली बाबा उन्हात नको, आम्ही नाहीत बाहेर, म्हणून आता आम्हीच चाललो आहे. चला या जाऊया. चाललोय जरा भरण्यात बघूया काय आहे. आपल्याला जरा बघायचं होतं एक वस्तू भेटते काय. इथे नवीन स्टँड होणार आहे, एसी स्टँड. आता खालचा एसी स्टँड, खेडचा एसी स्टँड इथे येणार या डेपोच्याच बाजूला. हा एस टी डेपो आहे इथे. गुलाबी गुलाबी गाल. हा बघा मुंबई गोवा हायवे, काळकाई मंदिर. इथे काळकाई फर्निचरला आलेलो आणि आता ह्या खुर्च्या घेतल्या. इथे घरात बसायला खुर्च्या नव्हत्या तो, बरं मी काय म्हणते, खुर्च्या घेतल्या. इथे छान भेटतात, सगळ्या वस्तू भेटतात. झोपाळे वगैरे सगळं भेटतं. झोपाळा या घेतलं काही का आता नाही? झोपाळे पण छान आहेत, चांगल्या रेंजमध्ये आहेत. सध्या आम्ही खुर्च्याच घेतल्यात. हां. जेवायला मस्त की चिकन आणलंय आपण. आता चिकन भात संध्याकाळी बघू. संध्याकाळी भाकरी. तर मंडळी दुपारी जेवल्यानंतर आता बसलोय. रात्रीचं पण जेवलो आता आणि बसलोय अंगणात. लय कंटाळा आला. दिवसा ते ह्याच्यात गेलो होतो आणि या खुर्च्या आणल्या बघा. मी एक बसलो ती खुर्ची आणि हे मस्त अंगणात बसायला पण मजा आली, छान वाटतंय. आजचा रविवार पण गेला. चला 1 आठवडा झाला आज येऊन. कुठे गेला 1 आठवडा बघा ना. दिवस कसे पटापट जातात ना. हे असंच आहे. हां पण बरं वाटतं. दिवसा ऊन आहे, नाही असं नाही, भरपूर ऊन आहे. आणि रात्री जरा थंडावा आहे. पण इकडे कसं माहिती आहे का मंडळी, एक गावी एक टेन्शन नसतं की सकाळी लवकर उठा, दुधाचं काम नसतं म्हणा, त्याच्यामुळे आरामशीर उठलं तरी काय हरकत नाही. आरामशीर मी तर आरामशीरच उठतो खरंच मंडळी. थकवा मला ॲक्च्युली मुंबईला खरंच खूप कंटाळा आलेला यायला. दूध टाकून उन्हातनं लय वैतागलेलो मी पण. आता मुंबईला परत जाऊन ते करायचंच आहे आपलं, ते उदरनिर्वाहाचं साधन आहे. पण आता खरंच वैतागलेलो मी. तर जरा आराम बोललो. कसलं आता बसलं, हवा लागत नाही, पण आपला टावेल फिरवून हवा घ्यायची. बाकी काय. तर मंडळी कसा वाटला आपला आजचा ब्लॉग. आज आपण गेलो होतो खेडला जाऊन खुर्च्या आणल्या, चिकन आणलं, दुपारी चिकन जेवलो आणि आता झोपायची तयारी. डंपरचा आवाज, रात्रभर डंपर जातो इकडनं. मस्त आहे, तेवढे रस्त्याला चाहूल असते. बाकी मंडळी काय, बाकी विशेष काय म्हणताय. कोण आज परत गावी आलं, कोण परत मुंबईला गेलं. लग्नांचा सीझन संपला काय. आमचं एक लग्न आहे, माझ्या मामाच्या माझ्या मामाच्या नातीचं, म्हणजे माझा मामे भाऊ आहे ना त्याच्या मुलीचं. पण ते लग्नाला अजून 1 महिना आहे. 22 जूनला आहे ते लग्न. बघू. तर चला मंडळी, आता काय जास्त काय बोलत नाही, थांबवतो आता इथे हा व्हिडिओ. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटते ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला ठेवतो.
पुन्हा भेटू सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.